बिंगोचा पूल डे. उन्हाळ्याची गरमीतली दुपार होती. गट्टू चिंकी सोफ्यावर पहुडले होते. खाली बिंगो ही होता आणि तिघेही उन्हानं वैतागले होते. आई, किती गरम होतंय. हो, आणि आमच्यापेक्षा जास्त गरम तर बिंगोला होतंय. आम्ही एसीच्या रूम मध्ये बसू. मुलांनो, एसी बिंगोसाठी चांगला नाहीये. आणि तसंही रात्री आपण एसी लावतो ना, तेव्हाही तो एसीत असतो. मग आम्ही काय करायचं आई? बघ ना, बिंगो किती त्रासलेला आहे. काहीतरी करायला हवं. पण काय? किती छान झालं असतं ना की होळीचा पूल कायमसाठी ग्राउंड मध्ये असता तर. अरे हो, होळीला सुद्धा बिंगोला पूल खूप आवडला होता. तेवढ्यात आईला काहीतरी आठवतं. आयडिया, चला बरं माझ्या बरोबर. एवढं बोलून आई स्टोअर रूमच्या दिशेने जाते. हा तोच. हे बघा मुलांनो, तुमचा लहानपणीचा पूल. ह्यात हवा भरली तर बिंगोचा समर पूल होईल. मस्त आयडिया आई. गट्टू, आपण हा बाल्कनीत लावूया. गट्टू लगेच स्टोअर रूम मधून एअर पंप घेऊन येतो आणि आई पूल काढून साफ करते. झालं मुलांनो, आता पाईपने पूल मध्ये पाणी भरूया. चिंकी, नळ चालू कर. ओके. चिंकी नळ चालू करते आणि त्या पूल मध्ये पाणी भरायला सुरुवात होते. पाण्याकडे बघून बिंगो एक्साइटेड होतो. बिंगो, तुझा पूल तयार आहे. बिंगो तर खूप खुश आहे. चल चिंकी, आपणही बिंगो सोबत खेळूया. ओके गट्टू, तुम्ही खेळा, तोपर्यंत मी माझं काम संपवते. ओके आई. मजा येते ना गट्टू? हो चिंकी, पण बघ ना, पूल थोडासा लहान आहे. बिंगोला नीट स्विमिंगही करता येत नाहीये. हो, हे तर खरंय. आपण डायरेक्ट पाईपने खेळूया. थोड्या वेळानंतर आई जेव्हा परत येते तर पाहते गट्टू आणि चिंकी बिंगोवरती पाणी उडवतायत आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. अरे मुलांनो, हे तुम्ही काय केलं? सगळीकडे पाणीच पाणी झालंय. तेवढ्यात तिथे बाबा सुद्धा येतात. सॉरी आई, तो पूल इतका लहान होता की बिंगोला नीट स्विमिंग करता येत नव्हतं. तर आम्ही विचार केला की डायरेक्ट पाईपनेच खेळूया. बर, मग हे सगळं कोण आवरणार? आई, आम्ही करतो ना मदत. हो, आणि आता फक्त पूल मध्येच पाणी भरायचं, त्याच्या बाहेर नाही. पण मुलांचा प्रॉब्लेमही योग्य आहे. बिंगोसाठी हा पूल खरंच खूप छोटा आहे. हो बाबा. गट्टू चिंकी, स्वच्छता करून सगळे रेडी व्हा बरं. माझ्याजवळ एक आयडिया आहे. कोणती आयडिया बाबा? अगोदर तयार व्हा, मग समजेल. ओके बाबा. थोड्याच वेळामध्ये सफाई करून गट्टू चिंकी आणि आई तयार होतात. बिंगो ही रेडी होता. आता सांगा बाबा, आपण कुठे जातोय? मुलांनो, आज आपण बिंगोला स्पेशल डॉग पूल मध्ये घेऊन जातोय. काय? कुत्र्यांचा स्विमिंग पूल? खराच स्विमिंग पूल? हो मुलांनो, या बाबतीतली ऍडव्हर्टाइजमेंट मी काही दिवसांपूर्वीच पाहिली होती. ते आत्ताच उघडलंय. तिथे बिंगोला अजूनही डॉग मित्र मिळतील आणि स्विमिंग करायला मोठं स्विमिंग पूल. मग तर बिंगोला तिथे खूप मजा येईल. चला जाऊया. सगळे खाली जातात आणि कार मध्ये बसून डॉग्स पूलला जातात. चला मुलांनो, आज जाऊया. बाबा स्विमिंग पूल मध्ये जाण्यापूर्वी तिथल्या ऑफिस मध्ये बिंगोचं रजिस्ट्रेशन करतात. मग आतमध्ये जाऊन सगळेजण बघतात की आतमध्ये खूप मोठा स्विमिंग पूल होता. पूलच्या बाहेर दुसरीकडे काही इक्विपमेंट्स ठेवले होते आणि तिथे अजूनही काही डॉग्स होते. बिंगो, बघ इथे किती कुत्रे आहेत. तू त्यांच्याशी मैत्री करशील? अरे थांब बिंगो, हळू. मुलांनो, तुम्ही बिंगो सोबत थांबा, तोपर्यंत मी आणि बाबा समोर कॅफेत आहोत. हो मुलांनो, हा कॅफे पूलच्या सोबतच आहे. आम्ही तिथेच बसलेलो आहोत. ओके आई बाबा. हॅलो मुलांनो, हा कुत्रा तुमचा आहे? हो ताई, त्याचं नाव बिंगो आहे. हॅलो बिंगो, हा माझा कुत्रा आहे मोती. बघा, असं वाटतंय दोघात मैत्री झाली आहे. हो, मोती बिंगोचा पहिला मित्र आहे. बिंगो, आता पूल मध्ये जा. हो मोती,
तूही स्विमिंग कर. मग आपण त्या उपकरणांसोबत व्यायाम करू. जा. दीदीने गो म्हणताच मोती पूलमध्ये जाऊन उडी मारतो. त्याच्या पाठीमागे बिंगो सुद्धा जंप करतो आणि मग दोघेही सोबत पोहायला लागतात. बरं, तुमच्या दोघांचं काय नाव आहे? माझं नाव गट्टू आहे ताई, आणि ही चिंकी. आणि माझं नाव आरती आहे. ती कसली उपकरणं आहेत ताई? चल दाखवते. गट्टू चिंकी पूलच्या दिशेनं पाहतात. बिंगो अजूनही स्विम करत होता. मग ते दीदी सोबत एक्सरसाइज इक्विपमेंट कॉर्नरला जातात. हे बघा मुलांनो, हे कुत्र्यांच्या व्यायामासाठी आहे. जिथे हा ट्रॅक बनवलाय, जसं सगळ्यात आधी मोठी जम्पिंगची रिंग, ह्यातून जम्प करून पुढे जावं लागेल. मग हा बोगदा क्रॉस करायचा आहे. मग हे ॲडजस्टेबल हाईटवालं जम्पिंग इक्विपमेंट. गट्टू चिंकी अगदी लक्षपूर्वक सगळे इक्विपमेंट्स पाहत होते. हे किती मस्त आहे. पण ताई, हे तुला सगळं कसं माहिती? कारण मुलांनो, मीच या डॉग स्विमिंग पूलची ओनर आहे. दीदीचं ते बोलणं ऐकून गट्टू चिंकी आश्चर्यचकित होतात. वाव, सो कूल. चला बिंगो आणि मोतीला पाहूया. तिघेही पूलच्या जवळ येतात. बिंगो, मजा येतीये ना? चल मग एक रेस लावूया मोती सोबत. हो, पण सांभाळून. माझा मोती खूप फास्ट आहे. आमचा बिंगोही काही कमी नाहीये. ठीक आहे, सुरू करूया. 3, 2, 1, लेट्स गो. बिंगो आणि मोती दोघेही पोहायला सुरुवात करतात. पण मोती खूपच फास्ट होता. तो बिंगोच्या पुढे निघून जातो. जा बिंगो जा, तू हे करू शकतो. काही हरकत नाही मुलांनो. मोती खूप दिवसांपासून ट्रेनिंग घेतोय आणि आज बिंगोचा पहिला दिवस होता. खूप छान बिंगो, तू मस्त केलंस. चला आता आपण एक्सरसाइज कॉर्नर मध्ये जाऊया. हो, आम्हाला बिंगो कडूनही व्यायाम करून घ्यायचाय. चल जाऊया बिंगो, खूप मजा येईल. बिंगो, मोतीला नीट बघ. तो आधी हे करून दाखवेल, मग मी तुझ्या उंचीनुसार ते मशीन ऍडजस्ट करेन. ओके? जा मोती, फास्ट. रिंग जंप, टनेल. ये, खूप छान मोती. वाव, बिंगो पाहिलंस? आता तुलाही असंच करायचंय. जा आता बिंगो. खूप छान बिंगो, शाबास. तेवढ्यात तिथे आई आणि बाबा येतात. अरे वा, असं वाटतंय बिंगोला इथे खूप मजा आली. अरे मग प्रत्येक रविवारी याला इथे घेऊन येऊया. हो बाबा. अच्छा, चला मुलांनो, आता लंच करा. आणि बिंगो साठी सुद्धा इथे स्पेशल डॉग फूड आहे. त्याला भूक लागली असेल ना? येस, चला जाऊया. आज तर बिंगो खरंच खूप खुश होता. मग सगळेजण सोबत लंच करतात आणि अशा प्रकारे बिंगोला स्विमिंग पूल मध्ये एक नवा मित्र भेटतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.